मित्रांनो, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या मतदारांच्या विरुद्ध तक्रार केल्यामुळे काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला। भारतीय जनता पक्षाचा असा आक्षेप होता की काँग्रेसच्या मतदारांनी आमदारांनी त्यांचे बॅलेट पेपर ज्या माणसाला अधिकार नाही अशा माणसाला दाखवले, पोलिंग एजंटला किंवा पोलिंग ऑफिसरला न दाखवता ते दुसऱ्याच माणसाला दाखवले। तसाच आरोप महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षावरती केला। राज्य निवडणूक आयोगाने तो आक्षेप फेटाळून लावला भारतीय जनता पक्षाचा, म्हणून भारतीय जनता पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला। त्याच्यानंतर जे काही झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी या एका जागेसाठी जी चुरस आहे किंवा जी कॉम्पिटिशन आपल्याला सध्या बघायला मिळाली, त्याचं कारण एक आहे की जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाची निवडणूक, त्या निवडणुकीसाठी आपले जास्तीत जास्त खासदार राज्यसभेत असावे असं प्रत्येक पक्षाला वाटतं आहे। त्यामुळे हे सगळं चालू आहे। आज मी याच विषयावर बोलणार आहे। नमस्कार, माझं नाव आहे अश्विन घोर आणि तुम्ही बघून राहिले घनघोर। मित्रांनो, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलैला संपतो आहे। काल निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर केलेली आहे। 24 तारखेला कार्यकाळ संपतो आहे, त्यानुसार एक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्याच्यासाठीचं मतदान, राष्ट्रपती निवडणुकीसाठीचं मतदान 18 जुलैला होणार आहे आणि त्याची मतमोजणी 21 जुलैला होणार आहे। म्हणजे 24 तारखेला जेव्हा रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपेल तेव्हाच नवीन राष्ट्रपती जो कोणी निवडून येतील त्यांना शपथ दिली जाईल। या निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। तो कार्यक्रम त्यांचा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। सर्वसहमतीचा उमेदवार शोधायचा, तो उभा करायचा, भाजपच्या उमेदवाराची लढत द्यायची, विरोधकांची एकी दाखवायची, ते हातबीत उंचावून दाखवण्याचे फोटो तुम्ही बघितले असतील। तसंच पुन्हा एकदा करायचं। सोनिया गांधींनी असा आदेश दिलेला आहे की सगळ्या विरोधी पक्षांचा एकच उमेदवार असावा, जेणेकरून आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकू। आता हे कितपत शक्य आहे हे कळेलच, पण त्याच्यासाठी काँग्रेसचे नेते सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची, अध्यक्षांची वगैरे जे महत्त्वाचे नेते आहेत विरोधी पक्षातले, त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। याच्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी का होईना विरोधी पक्षांची एकजूट होती आहे ना, ही एक चांगली गोष्ट आहे। राष्ट्रपती पद हे तसं कमी अधिकाराचं आणि निरुपद्रवी समजलं जातं। त्याच्यामुळे राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असावा याच्याबद्दल विरोधी पक्षांचं एकमत होऊ शकतं, पण आत्तापर्यंतचा विरोधी पक्षांचा एकमेकांवरचा विश्वास आणि त्यांची सो कॉल्ड युनिटी, एकी, हे जर आपण बघितलं गेल्या 7-8 वर्षांमधलं, तर या पदाच्या उमेदवारावरही एकमत होणं किंवा त्यांचं एक कन्सेन्सस तयार होणं हे जरा कठीणच वाटून राहिलं आहे। पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत आणि आम्ही एक असा उमेदवार देऊ की जो भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा पराभव करेल, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत। आता बघू खरगेंचं म्हणणं कितपत खरं ठरतं। विरोधकांमध्ये होऊ शकणारी किंवा होऊ घातलेली एकी हा एक या निवडणूक प्रक्रियेचा एक भाग झाला। दुसरा भाग आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे, त्याच्याकडे सगळेजण नजरा लावून बसलेले असतील। एकदा का भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला की मग त्याच्यानुसार तसाच आणि त्याच तोडीचा उमेदवार, त्या पद्धतीचा उमेदवार UPAकडनं दिला जाईल आणि विरोधी पक्षांकडनं दिला जाईल। आत्तापर्यंत तर हेच होत आलेलं आहे। भाजपनी उमेदवार जाहीर करायचा, मग सगळे विरोधकांमध्ये पळापळ होते। इंग्लिशमध्ये ते म्हणतात ना, टू कॅच ऑन द रॉंग फूट, तसे ते रॉंग फूटवर पकडले जातात, मग पळापळ होते आणि त्याप्रमाणे ते उमेदवाराची शोधाशोध सुरू करतात। मागच्या वेळेस आपण बघितलं की रामनाथ कोविंद यांना भाजपनी उमेदवारी दिली, कोणालाही पुसटची सुद्धा कल्पना आली नाही। सगळेजण स्वतःला एक्सपर्ट समजणारे पत्रकार, संपादक पतंग उडवत होते की अमुक उमेदवार होणार, तमुक उमेदवार होणार,
रामनाथ कोविंद उमेदवार होऊ शकतात आणि त्यांना भारतीय जनता पक्ष राष्ट्रपतीपदासाठी उभं करू शकतो ह्याचा कोणाला अंदाजसुद्धा आला नव्हता. आणि अचानक एक दिवशी रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झालं आणि मग UPAमध्ये पळापळ सुरू झाली. आता रामनाथ कोविंद दलित आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध मीरा कुमार हे दुसरी दलित व्यक्ती उमेदवार म्हणून उभी केली. खरं म्हणजे मीरा कुमार यांना हारायसाठीच UPAने उभं केलं होतं आणि ते तसंच झालंही. यावेळेससुद्धा असंच होण्याची शक्यता खूप जास्त आहे. भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देईल हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे आणि ते तसंच राहतं. आणि त्याच्यामुळेच विरोधी पक्षाला काय करावं हे समजत नाही. आता 21 जूनपर्यंत कोणालाच कळणार नाही की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे. 21 जूनला किंवा एखाद्या दिवशी अचानक एक नावच समोर येईल आणि मग UPA, सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, TRSचे के चंद्रशेखर राव हे सगळेजणं धावपळ करतील, त्याच्या तोडीचा उमेदवार शोधतील आणि कसं तरी करून एक कन्सेन्सस करून एक माणूस उभा करतील, एक व्यक्ती उभा करतील. कदाचित यावेळेस भारतीय जनता पक्षातर्फे एखादा महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. पण मोदी आणि अमित शहा यांच्या मनात काय असतं हे ब्रह्मदेवालासुद्धा समजत नाही. तर तिथून आपल्याला बाकी कोणाला कळण्याची काहीच संबंध येत नाही. त्याच्यामुळे एकदा भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं की मग UPA आणि बाकीचे विरोधी पक्ष आपल्या उमेदवाराची शोधाशोध सुरू करतील आणि मग त्यांची प्रचंड तारांबळ होणार आहे. हे अटळ आहे, याला कोणी टाळू शकत नाही. अर्थात एवढी सगळी कसरत करूनही काही केलं, समजा यांनी एवढी कसरत केली आणि एक उमेदवार शोधून आणला, उभा केला, तरीसुद्धा तो उमेदवार निवडून येणं जवळपास अशक्य आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं संख्याबळ लागतं तेवढं संख्याबळ देशभरात भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्याच्या बळावरती भारतीय जनता पक्षाने उभा केलेला उमेदवार निवडून येणार आहे याची खात्री आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी किंवा आपला उमेदवार राष्ट्रपती म्हणून निवडून आणण्यासाठी किती संख्याबळ लागतं, ही निवडणूक प्रक्रिया कशी असते, हे याच्याबद्दल मी आता थोडं तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा इथे जे सभेचे नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाहीत. राष्ट्रपती पदाची जी काही निवडणूक आहे, ती जी प्रक्रिया आहे ती सिंगल ट्रान्सफरेबल वोट याच्याद्वारे पूर्ण केली जाते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रक्रिया जी असते त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने, पसंतीक्रमाने मत देण्याची पद्धत आहे. प्राथमिकतेने मत देतात जे मतदार असतात ते, आणि ही मतदानाची प्रक्रिया संसदेमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये पार पाडली जाते. त्याची सोय प्रत्येक ठिकाणी केलेली असते. जे राज्यातले मतदार असतात ते दिल्लीला येऊ शकत नाही, ते आपापल्या राज्यामध्ये मतदान करू शकतात. या मतदानासाठी एकूण 10,86,431 मतं असतात. जो उमेदवार आपलं नामांकन भरतो त्याच्या बाजूनी त्याला अनुमोदन किंवा त्याच्या नावाचा प्रस्ताव देणारे किमान 50 प्रस्तावक असणं गरजेचं आहे. या राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी जसं मी मगाशी म्हणालो की देशभरामध्ये 57 राज्यसभेच्या जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. काही राज्यांमध्ये ती संपलेली आहे, काही राज्यांमध्ये ती अजून संपायची आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, तक्रारी झालेल्या आहेत, त्याच्यावरती आता सुनवाई चालू आहे. महाराष्ट्रामध्ये जे तक्रार करण्यात आली महाराष्ट्राकडून त्याचे सगळे CCTV फुटेजेस तपासणं, प्रत्येकाचे आक्षेप समजून घेणं, त्याचे पुरावे सादर करणं, ते पुरावे पडताळून पाहणं, ही सगळी प्रक्रिया झालेली आहे. या सगळ्या जशी राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक असते, जिथे जो मतदार असतो, आमदार जे लोक मतदान करत असतात, त्यांना आपलं बॅलेट पेपर पक्षाच्या अधिकृत पोलिंग एजंटला दाखवावं लागते की पहिल्या पसंतीचं मत कोणाला दिलं आहे, दुसऱ्या पसंतीचं कोणाला दिलं आहे.
पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी असं करणं गरजेचं नाही आहे. संविधानानुसार ही गुप्त मतदानाने केली जाणारी प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणताही राजकीय पक्ष आपल्या आमदार किंवा खासदारांना व्हीप जारी करू शकत नाही. जसं राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं आहे की काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी, शिवसेनेनी, भारतीय जनता पक्षाने सगळ्यांनी आपल्या आपल्या आमदारांना व्हीप जाहीर केला आणि या आपले जे उमेदवार आहेत पहिल्या पसंतीचं मत यांना द्यायचं, दुसऱ्या पसंतीचं मत यांना द्यायचं असे आदेश दिले. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये असं कुठलाच पक्ष करू शकत नाही. हा एक या दोन निवडणुकांमधला वेगळा मुद्दा आहे. मित्रांनो, राष्ट्रपती पदाची जी कारकीर्द होती रामनाथ कोविंद यांची 5 वर्षाची कारकीर्द, ही तसं बघायला गेलं तर शांत आणि सुरळीत होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये फार काही उथलपुथल झाली नाही, उलटफेर काही झाले नाही. शांतपणे त्यांनी आपला कार्यकाळ संपवला. या संपूर्ण कार्यकाळामध्ये आपलं दलित असणं त्यांनी कधी हायलाईट केलं नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचं दलित असणं हे पुरोगामी गँगनी पण एवढं पुढे आणलं नाही, कारण ते त्यांना मान्यच नव्हतं. कारण जर राष्ट्रीय स्वयंसेवकांची पार्श्वभूमी असेल तर तो दलितही नाही, तो ब्राह्मणही नाही, तो काहीच नाही. पुरोगामी गँगच्या लेखी त्याला काही महत्त्व नाही. पण त्याच्यामुळे फॅक्ट्स बदलतात असं नाही. आता जर सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून राष्ट्रपती पदासाठी एक सर्वसहमतीचा उमेदवार उभा केला आणि याच्यामध्ये जर त्यांना यश आलं तर ही विरोधी पक्षाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. याच्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये UPAचा आणि विरोधी पक्षांचा परफॉर्मन्स वाढण्याची शक्यता आहे जर ही यांची एकी टिकून राहिली तर. पण राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि लोकसभा निवडणूक याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं मी मगाशी म्हणालो, राष्ट्रपती पद हे कमी अधिकाराचं, त्या मानाने निरुपद्रवी असतं. पण पंतप्रधान होण्यामध्ये जवळपास प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला इंटरेस्ट आहे आणि किती वर्षापासून कोण कोण त्या पदाकडे डोळे लावून बसलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्या पदासाठी सहमती होणं जरी कठीण असलं तरी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष कसा परफॉर्मन्स करतात, कसा कॅन्डिडेट देतात, त्याच्याबद्दल त्यांची कशी सहमती होते ह्याच्यावरती त्यांच्या लोकसभा निवडणुकीतला सगळा परफॉर्मन्स अवलंबून राहणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जुलैमध्ये कळेल विरोधी पक्ष किती एकत्र आहेत, त्यांच्यामध्ये किती एकमत होतं, किती सहमती होते आणि त्यानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काय पराक्रम करतात हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.